सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी गावात संजय धुमाळ हे गावामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तैवान जातीच्या पेरूमुळे ते चर्चेत आले आहेत. धुमाळवाडी हे गाव डोंगर कपारीच्या मध्यभागी वसलं आहे. या गावातील शेतजमिनी फळ लागवडी करण्यासाठी उत्तम आहेत. धुमाळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ हे गेले 7 वर्ष झालं तैवान पिंक नावाच्या पेरूची लागवड करत आहेत. पारंपरिक पिकाला फाटा देऊन त्यांनी पेरूची शेती करण्याचा जो निर्णय घेतला त्यातून त्यांना चांगला फायदा होत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे कमी पाण्यात आणि कमी खर्चात लाखो रुपयाचे तैवान पीक या पेरूच्या लागवडीतून ते उत्पन्न घेत असल्याचं दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया तैवान पिंक या पेरूबद्दलची अधिकची माहिती प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांच्याकडून. मी संजय रामचंद्र धुमाळ, राहणार धुमाळवाडी, तालुका फलटण. माझं गाव हे एकदम डोंगर कपारीत आहे आणि जमीन इथली फळबागेच्या दृष्टीने 1 नंबर आहे. माझा आत्ता सध्या 1 एकर पेरू आहे. त्या पेरूत साधारण 450 रुपये बसलेत. साधारण 7 वर्ष झालेत आणि मी 7 वर्षापासून माझं तैवान पिंक या जातीचा पेरू मी लागवड केली. माझ्या गावात पहिल्यांदाच ही लागवड झाली आणि वार्षिक उत्पन्न साधारण माझं 12 ते 15 टनापर्यंत निघतं. पेरूचं साधारण 8-9 लाखापर्यंत त्याचं पैसे होतात आणि रसायनमुक्त शेती आहे ही. अजिबात मी रासायनिक खतं वगैरे काय कुठलीच वापरत नाही. कल्चरची बॅग आहेत, टॉनिक वगैरे मी घरच्या घरीच तयार करतो आणि शेतीला व्यवस्थित त्याचा वापर करतो आणि उत्पन्नही छान निघतं. आणि माझं ते रासायनिक खतं नसल्यामुळं तणनाशक वगैरे मारायची गरज पडत नाही. तण कमी उगवतात आणि छान पेरूची बाग येते. आणि माझं हे सगळं तैवान पिंक जातीचा पेरू आहे तो साधारण केरळ आत्ता चालू आहे आणि मुंबई आणि केरळ, पुण्याला कधी कधी पाठवतो आणि शक्यतो इथं बागेतच येऊन बरेच जण घेऊन जातात पेरू. दररोज साधारण 500, 600, 800, 1 टनापर्यंत जातात पेरू, म्हणजे घेऊन जातात विकणारी माणसं. तर अशा प्रकारे मस्तपैकी एकदम तैवान पिंक जातीचं उत्पन्न छान निघतं आहे आणि आणखी शेतकऱ्यांनी ते करण्यास काय हरकत नाही. फर्म बॅगिंग जर केलं, साधारण लिंबा एवढी साईज असताना त्याला फर्म बॅगिंग करावं लागतं. साधारण ह्याचं फर्म बॅगिंग करतो आम्ही. मजूर साधारण बाहेरनं आणतो मी, वालचंदनगर वगैरे या भागातनं येतात आणि फर्म बॅगिंग एकदा फर्म केला की तो 100% आपला फळ झालं ते. आणि एका झाडावर साधारण 120 ते 130 फळापर्यंत मी फर्म बॅगिंग करतो फळांना आणि एका फळाचं वजन साधारण 500 ते 600 ग्रॅमपर्यंत होतं. साधारण 120 फळांचं साधारण 60 किलो ते 70 किलोपर्यंत उत्पन्न निघतं एका झाडापासून आपल्याला. आणि चांगला दर मिळाला तर चांगले भरपूर पैसे होतात असं आहे. आणि रासायनिक खतं नसल्यामुळे छानच एकदम क्वालिटी वगैरे होती आणि फर्म बॅगिंग केल्यामुळे ती आतलं जी स्किन पेरूची आहे ती 1 नंबर, म्हणजे दिसायला सुंदर मस्तपैकी होते. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.